मनसेनं अवैध रॅपिडो आणि उबर चालकांविरोधात आंदोलन सुरू केलेलं आहे। नागपूरच्या संविधान चौकात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। अवैध रॅपिडो उबर बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी त्यांनी केली। रिक्षा चालकांच्या रोजगारावर यामुळे परिणाम होत असल्याचा आरोप आहे। कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। या टॅक्स्या नियमाबाहेर रोडावर चालू आहेत। या आमच्या जनतेशी जीवाशी खेळ आहे। आमच्या वाहन चालकाच्या रोजीरोटीशी खेळ आहे। शासनाने ठरवलेले दर भेटत नसेल, मोठ्या प्रमाणात या कंपन्या आमच्या जे वाहन चालक आहे यांची कमिशनच्या नावाखाली लूट करत आहे। या अनुषंगाने तसं ई बाईक टॅक्सी आज तुम्ही बघत असाल, अनेक राज्यातल्या ई बाईक टॅक्सी ते चोरीच्या बी असू शकतात अशा नोंदणी होऊन इकडे पडलेल्या आहेत। टॅक्सी एकाच्या नावाने बाईक नोंदणी आहे, चालवतो दुसरा आहे, तो गुन्हेगार आहे किंवा कुठला आहे अशी काही ख्याती नाही। आणि तो आमच्या महिलांना घेऊन घुमत असतो, रात्री बेरात्री टॅक्सीच्या महिला आमचा वापर करत आहे। याच्या नोंदणी नसताना या रोडवर चालत कशा आहे असा आम्हाला प्रमुख प्रश्न पडलेला आहे।